अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या ह्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. वटपौर्णिमा येत्या 29 जून रोजी सोमवारी आलेली आहे. वटपौर्णिमेचा सण जवळ आला की संपूर्ण वर्षभर आपण या पवित्र सणाची वाट पाहत असतो. मग ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी जर मासिक धर्म आला तर मनात प्रचंड हुरहुर लागते. मनात अनेक प्रश्न येतात. जर तुमच्याही मनात अशी धाकधूक असेल तर अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मासिक धर्मात तुम्ही वटपौर्णिमा कशी साजरी करू शकता, जेणेकरून तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर काही प्रश्नही वारंवार विचारले जातात की मासिक धर्म असेल तर पूजा करता येते का? गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का? अविवाहित महिलांनी मुलींनी वटपौर्णिमेचे व्रत केल्यास चालतं का? वडाच्या फांदीची पूजा करणं योग्य आहे का? तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे महिलांच्या मनात एक संभ्रम निर्माण होतोच. मग त्याच्यासाठी पारंपरिक नियम समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आता मासिक धर्मात वटपौर्णिमेची पूजा करावी का, हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न असतो. अनेक घरांमध्ये आणि परंपरांमध्ये मासिक धर्माच्या काळात प्रत्यक्ष पूजा विधी, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं किंवा सूत गुंडाळणं टाळलं जातं. अशा वेळी महिला उपवास करू शकतात. सावित्री सत्यवानाची जी कथा आहे तर ती ऐकू शकतात. नामस्मरण देखील करू शकतात आणि मनोभावे प्रार्थनासुद्धा करू शकतात. काही ठिकाणी असं मानलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक धर्माचा 4था किंवा 5वा दिवस असेल तर स्त्रीने स्नान करून शुद्ध घेतली जाते आणि अशी पूजा करू शकते. अनेक जण केसांवरून आंघोळ केल्यानंतर पूजा करण्यास योग्य मानले जातात असं म्हणतात. मात्र याबाबत सर्वत्र एकच नियम नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील परंपरा, कुळाचार आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण निर्णय घ्यावा. पण प्रत्यक्ष पूजा करणं शक्य नसेल तर मनातून वटवृक्षाला नमस्कार करून अशी प्रार्थना करा, म्हणावं की हे वटवृक्षा, परिस्थितीमुळे मला आज तुझी प्रत्यक्ष पूजा करता येत नाही. माझी श्रद्धा स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान कर. अशी मानसिक पूजा सुद्धा करता येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला व्रताचं जे पुण्य आहे ते प्राप्त होतं. त्यानंतर बघा, मासिक धर्माचा 5वा दिवस आहे तर त्यांनी 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून स्नान करून 5व्या दिवशी पूजा केली तर काही हरकत नाही. परंतु 4था दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही. पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था या 4ही दिवसांमध्ये कोणतीही पूजा करणं हे ग्राह्य धरलं जात नाही. 5वा दिवस असेल तर 4थ्या आणि 5व्या दोन्ही दिवशी तुम्हाला 2 वेळा केसांवरून स्नान करायचं आणि त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडून मग गंगाजल शिंपडून तुम्ही त्यानंतर पूजा जी आहे ती करू शकता. दुसरा प्रश्न, गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर गर्भवती महिला वटपौर्णिमेची पूजा करू शकतात. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे आणि अखंड सौभाग्यासाठी सुद्धा केलं जातं. त्यामुळे गर्भवती महिलांनी जर व्रताचं पालन करण्यास कोणतीही मनामध्ये शंका नसल्याचं सांगितलं जातं. मात्र गर्भधारणेच्या काळात आरोग्याला सर्वाधिक महत्त्व द्यावं लागतं. वडाचं झाड घरापासून खूप दूर असेल, खूप चालावं लागत असेल किंवा डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असेल तर घरीच पूजा करणं योग्य ठरू शकतं. आज अनेक जणी घरात वडाचं रोपटं, वृक्षाचं चित्र किंवा पूजेसाठी उपलब्ध असलेले वटसावित्रीच्या व्रताचे चित्र वापरून पूजा करतात. आपणही शक्य असल्यास या पद्धतीने वडाची पूजा करावी. दुसरं म्हणजे गर्भवती महिलांनी ओटी भरावी का किंवा घ्यावी का? तर हाही प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे. वटपौर्णिमेला सुवासिनींची जी ओटी आहे, महिलांची ओटी भरली जाते. ती परंपरेनुसार काही ठिकाणी गर्भवती महिलांनी दुसऱ्यांची ओटी भरू नये किंवा स्वतःची ओटी भरून घेऊ नये असं सांगितलं जातं, कारण त्यांची ओटी आधीच भरली जाते. ही एक पारंपरिक समज असून अनेक कुटुंबामध्ये आज देखील पाळला जातो.
आपल्या प्रथा पद्धतीनुसार आपल्या कुळधर्माचे कुळाचाराचे पालन करून पूजा विधी करणं योग्य आहे. तर ज्या महिला गर्भवती आहेत तर त्यांनी वडाच्या झाडाची देखील ओटी भरू नये, स्वतःची ओटी भरून घेऊ नये आणि वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपण आंब्याने किंवा खव्याने 5 सुवासिनींची ओटी भरत असतो. तर ज्या पद्धतीने बघा गर्भवती महिला आहेत त्यांनी जी महिलांची ओटी आहे भरतात ना, तर ती देखील भरायची नाही किंवा इतर महिला तुमची ओटी भरण्यास जर आल्या आंब्याचे किंवा गव्हाने तर देखील तुम्ही स्वतः ओटी भरून घ्यायची नाही. आणि ज्या महिला गर्भवती आहेत तर त्यांनी वडाला प्रदक्षिणा देखील घालू नयेत. असं मानलं जातं की तुम्ही जाऊन फक्त वडाची पूजा केली करा किंवा दिवा लावला वडाला आणि कापसाचे वस्त्र, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण केली, मनोभावे नमस्कार केला तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही घराच्या घरी पूजा केली म्हणून पूजा सुद्धा ती चालते. आता वडाची फांदी तोडून याची पूजा करणं योग्य आहे का? तर आजकाल बाजारामध्ये वटपौर्णिमेच्या आधी वडाच्या फांद्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. वेळेअभावी किंवा जवळपास वडाचे झाड उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिला या फांदीची पूजा करतात. मात्र धार्मिक दृष्टिकोनातून अनेक जाणकार असं सांगतात की जिवंत वटवृक्षाची पूजा करणं हे अधिक योग्य मानलं जातं. कारण वटपौर्णिमेचा मुख्य उद्देश जीवन स्तरीय आणि दीर्घायुष्य जे आहे याचं प्रतीक असतं. जिवंत वृक्षाची पूजा करणं हाच आहे त्याचा हेतू. तोडून आणलेल्या फांदीमध्ये प्राणशक्ती नसते, त्यामुळे शक्य असल्यास अशा फांदीची पूजा करणं टाळावं. मात्र जर वडाची फांदी आधीच मातीत रुजवून ती रुजली असेल, तिचं रोप तयार झालं असेल, त्या जिवंत रोपाची तुम्ही पूजा करू शकता असंही सांगितलं जाते. आता आजकाल बघा शहरी जीवनामध्ये अनेक महिलांना वडाचं झाड सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी काय करावं तर कुंडीतील वडाचं रोप असेल तर त्याची पूजा करावी. घरातील वटवृक्षाच्या बघा चित्राचे पूजन करावं. वटवृक्षाच्या त्या व्रताचं चित्र पूजन करणं किंवा रांगोळीने काढलेल्या वटवृक्ष जवळच्या मंदिरात किंवा उद्यानातील वटवृक्ष याची पूजा आपण करू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अविवाहित मुली विचारतात, अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का? आता पारंपरिक दृष्टिकोनातून वटसावित्रीचे व्रत हे विवाहित महिलांनी सांगितलेले आहे. मात्र चांगला, गुणी आणि योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी अविवाहित मुलीसुद्धा वटवृक्षाला नमस्कार करू शकतात आणि प्रदक्षिणा घालायची असेल किंवा सावित्रीची ओटी भरायची असेल किंवा सूत गुंडाळणं असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या शक्यतो विवाहित महिलांनीच कराव्या. कारण की आजकाल ट्रेनच्या नादात किंवा फोनवरती बघितलं म्हणून अनेक अविवाहित मुली देखील हे व्रत करायला जातात. परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे. हे जे व्रत आहे तर ते विवाहित स्त्रियांसाठीच आहे. त्यासाठी तुम्ही फक्त नमस्कार करू शकता, सावित्रीची कथा वाचू शकता, परंतु आपण वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करू नये. विवाहित स्त्रियांसाठी हा जो सण आहे किंवा हे जे व्रत आहे ते सांगितले जाते. अनेक ठिकाणी विवाह लवकर जुळण्यासाठी देखील वटवृक्षाची पूजा केली जाते. आता वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात हाच सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. वटसावित्रीच्या व्रतामध्ये वटवृक्षाच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्त्व आहे. अनेक जण पूजा झाली की 7 प्रदक्षिणा घालतात. या 7 प्रदक्षिणा 7 जन्म हाच पती मिळावा याचा अर्थ काढला जातो असा. मात्र काही परंपरांमध्ये 108 प्रदक्षिणा घातल्या जातात. मात्र सर्व महिलांना हे शक्य होत नाही. अशा वेळी 21 प्रदक्षिणा किंवा आपल्या क्षमतेनुसार प्रदक्षिणा घालून देखील पूजा करता येऊ शकतात ते. परंतु शास्त्रानुसार 7 प्रदक्षिणा हे कधीही चांगलं, कारण भक्ती आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची मानली जाते. पण वटपौर्णिमे संबंधी तुमच्या मनात असलेल्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे. कारण ही वटपौर्णिमा हा फक्त विधीचा सण नाही तर सावित्रीच्या निष्ठेचा, प्रेमाचा आणि शक्तीचा उत्साह आहे. प्रत्येक महिलेची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे मासिक धर्म, गर्भधारणा किंवा इतर अडचणींमुळे पूजा करता आली नाही तर मनामध्ये खंत बाळगू नका. श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक भावना याचं महत्त्व सर्वाधिक आहे. आपल्या कुटुंबातील परंपरा आणि आरोग्य याचा आदर ठेवून वटपौर्णिमा साजरी करावी.
आणि वटवृक्षाचे आशीर्वाद प्राप्त करावे. याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.